परत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता वाजले रात्रीचे 10. मगाशी जर का तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी मगाशी सेंड केला आहे व्हिडिओ आणि आता परत चालू केलं आहे. आणि जिकडे आता ज्या हॉटेलमध्ये आम्ही रूम घेतली आहे त्या हॉटेलचं रेस्टॉरंट असं आहे आणि बस ह्याच्या त्या साईडला स्विमिंग पूल आहे, ज्याचं टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर आज तर आम्ही स्विमिंगला काही गेलेलो नव्हतो कारण रात्रभर जागे होतो आम्ही. आणि आज रात्री प्रॉपर झोप घेणार आहे आणि उद्या सकाळी तिकडे कुठला रोड आहे? नाईट स्ट्रीट रोड. हा पण इकडचा दमणमधला खूप फेमस रोड आहे. आणि नाईट स्ट्रीट म्हणजे रात्रीचेच लोक इथे येत असतील मे बी फिरण्यासाठी म्हणून असं काहीतरी नाव ठेवलं असेल. पण आम्ही आलो आहे मंडेच्या दिवशी तर सगळं रिकाम आहे, त्याच्यामुळे आम्हाला तर मजा घेता येते इकडची. आता ज्या रोडला मी आलो आहे ना तर नाईट स्ट्रीट म्हणतात ह्याला. तर नाईट स्ट्रीटवरती जेवढी पण वाईब आहे ना ती सगळी गोव्यासारखीच वाईब आहे. खेळच्या बिल्डिंग्स वगैरे आहेत ना अशा टाईपमध्ये एकदम आहेत ना, तिथे एकदम गोव्याची वाईब येते याच्यामध्ये. काय घेतलं? फ्रीज मॅग्नेट. कितीला होतं? 180. मग या हॉटेलला आहे ना यायचा प्लॅन होता. जी मी आयटेनरी चेक केली होती ना, तुझी मला व्हॉट्सअपला पाठवली होती ना आयटेनरी, त्याच्यामध्ये हे हॉटेल होतं गुरुकृपा. तर गुरुकृपा हॉटेल त्यांनी सांगितलं की ह्याचं फूड आहे ना एकदम सगळ्यात चांगलं आहे इकडं. म्हणजे सगळ्या सी फूड पण मिळतं इकडे. सी फूड सगळे जेवढे पण रेस्टॉरंट आहेत ना, म्हणजे त्यांनी आयटेनरी मी जेव्हा चेक केली ना त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ते रेकमेंड गुरुकृपा हॉटेल केलं होतं. पण आम्ही इकडे आलो नाही आणि आत्ता पण तिकडे जाणार नाही आहोत. आम्ही काहीतरी स्ट्रीट फूड असं काहीतरी खाणार आहोत. आता आम्ही आलो इथे दमण जेट्टीच्या इथे आणि समोरच लाईट हाऊस आहे. प्रॉपर वर्किंग आहे ते. मला वाटलं फक्त हे चालू आहे पण त्याचं लाईट वगैरे सगळं. बाहेर जाऊन आलो. सकाळीच गाडी वॉश केली होती आणि परत याच्यावरती धुळ बसली. तर आम्ही आलो आहे परत आता हॉटेल रूमवरती आणि येताना पार्सल घेऊन आलो आहे. तर आता रूममध्येच बसून आम्ही काहीतरी खाऊन घेऊ. आणि जरा आज लवकर झोपायचा प्रोग्राम आहे कारण काल बिलकुल झोप झाली नाही आहे. आणि सकाळी जायचं आहे कुठे आपल्याला? लायन सफारी आणि आयव्हेरी म्हणजे बर्ड सेंच्युरी. सकाळी तिकडे आम्हाला 10:30-11 पर्यंत निघायच्या रूममध्ये आहोत. तिकडून बाहेरचा व्ह्यू असा आहे. आणि आत्ता वाजले सकाळचे 9:15. मगाशीच उठलो, फ्रेश वगैरे झालो, आता चाललो आहे स्विमिंगसाठी आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करून डायरेक्ट बाहेर. इकडे स्विमिंग कॉस्ट्यूम कंपल्सरी आहे आणि आमच्याकडे स्विमिंग कॉस्ट्यूम नाही आहे म्हणून स्विमिंगचा प्रोग्राम कॅन्सल. आता आम्ही घेतोय ब्रेकफास्ट. तर आता नाश्त्याला बसलो आहे मी इथे. नाश्त्याला मेदूवडा, पोहे आणि अंडा बुर्जी. आणि अजून काय सांगितलं होतं? ब्रेड बटर पण ऑर्डर केलं आहे. आणि हे फक्त ऑर्डर म्हणजे आम्ही ऑर्डर करत नाही इकडे. आज फक्त लोक कमी त्याच्यामुळे बुफे लावलेला नाही आहे त्यांनी. पण हे सगळं मेनूमध्ये आणि ब्रेकफास्ट पूर्ण अनलिमिटेड आहे. तर आम्ही तर ताव मारतो आहे. तर बस ब्रेकफास्ट करून रूमवरती आलो आणि ब्रेकफास्ट इतका हेवी झाला की परत झोपायला लागली. तर जरा थोड्या वेळा रूमवरती आराम करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू ते बर्ड सेंच्युरी बघण्यासाठी. आत्ता वाजलेत 12:05 कमी आहेत आणि आता आम्ही निघालो आहे लायन सफारी. आणि दुसरं काय होतं अजून काहीतरी करायचं होतं, विसरलो काय करायचं होतं. आता रूम जिथे आम्ही चेकआउट करतोय रूम खूपच छान होती. जर इनकेस त्यांचं मी कार्ड घेतलं तर तुम्हाला त्याचा फोटो ह्याच्यावरती टाकतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर कोणाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर तुम्ही तिकडून घेऊ शकता. तर हेच हॉटेल आहे आणि हॉटेलच्या बाजूला त्यांचं रेस्टॉरंट पण आहे आणि स्विमिंग पूल पण इकडेच आहे. तर सकाळी आमचा ब्रेकफास्ट इकडेच होता आणि इकडून त्याच्या बाजूला स्विमिंग पूल पण आहे. तिकडे आम्ही गेलो होतो पण आमच्याकडे कॉस्ट्यूम नसल्यामुळे आम्ही स्विमिंग केली नाही.
पण ठीक आहे, आता निघेपर्यंत आम्हाला 12 वाजले. चेकआउट वेळ तशी पण 12 वाजताचीच होती. आणि आता आम्ही इकडून निघालोय. सगळ्यात पहिले आम्ही इकडून निघतोय ॲव्हिएरीला चाललोय. ॲव्हिएरी किती लांब इकडून? 15 मिनिटावरती. आणि लायन सफारी जे पण बघितलं ते कुठे सिल्वासामध्ये ना, मे बी तिकडे पोहोचायला आम्हाला 1.5 तास लागेल त्याच्या पुढे. तर आता सगळ्यात पहिले तर ॲव्हिएरीला चाललोय, तिकडे सगळं बघून घेतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा हे व्हिडिओ. तर आता जिकडे ॲव्हिएरी आहे तिकडेच आम्ही पोहोचतोय. रूम पासून किती किलोमीटर? 5 किलोमीटर होतं ना. बस रूम पासून 5 किलोमीटर होतं आणि इकडे पण बाजूला कुठला तरी बीचच दिसतोय. तर आता आम्ही ॲव्हिएरीला पोहोचतोय. बर्ड सँच्युरी त्याचं एक टायमिंग वगैरे इकडे आहे. आम्ही एकदम क्लोज पोहोचलोय. 12:30 वाजता बंद होतं आणि 12:15 झालेत आता. या सगळ्या प्रकारचे पक्षी इकडे आहेत. हे मोस्टली इंडियाच्या बाहेरचे जे बर्ड्स आहेत ना ते इकडे आणलेत त्यांनी आणि एक ओपन स्पेसमध्ये त्यांना इथे ठेवलंय. तर म्हणजे आतमध्ये बघण्यासारखं खूप आहे. इथे कॅश पेमेंट अलाउड नाही आहे, इकडे ऑनलाईनच पेमेंट करायला लागतं. तर आता ऑनलाईन पेमेंट करतोय. 100 रुपये पर पर्सन टोकन्स मिळतात आहे. आणि इथे त्यांनी खूप चांगलं मेंटेन केलंय. आजूबाजूला सगळीकडे झाडं झुडपं लावली, बसायला जागा वगैरे पण प्रॉपर आहे. आणि बीचच्या बाजूला असल्यामुळे इथे सगळीकडे खाली वाळूच आहे. जॅम्पोर बीच इथे या साईडला बाजूला जॅम्पोर. इथून जातोय, इथून आजूबाजूने चाललोय. तिथे पक्ष्यांचे खूप आवाज वगैरे येतात. जसं इकडे टुरिस्ट लोक वगैरे येतात, मध्ये कुठे थांबल्यानंतर पाण्याची सोय पण इकडे प्रॉपर त्यांनी केली आहे. फिल्टर पाणी आणि या साईडला माठ आहे, माठामध्ये पण फिल्टरचंच पाणी येतं. हे आहे ॲव्हिएरीचं गेट. मस्त केलंय पण त्यांनी, हे सगळं वाईब मस्त आहे इकडची. ते एक छोटंसं तलावासारखं पण बांधलंय त्यांनी. पुढच्या साईडला ब्रिज आहे, लोक फोटोशूट वगैरे इकडे करू शकतात चांगलं. आणि छान केलंय पण इथे. ॲव्हिएरीमध्ये सगळीकडे कसं गवत आहे. या गवतला पाणी देण्यासाठी म्हणून कोणी माणसाची गरज नाही, त्यांनी असे प्रॉपर इथे पाईप वगैरे लावलेत. आणि या पाईप मधून पाणी येऊन इकडचं सगळं गवत एकदम व्यवस्थित राहतं. आणि हे जे सगळे झाडं लावलेत ना, मध्ये तिकडे मागचं खजूरचं झाड होतं, आता हे जे ते मलबेरीचं झाड आहे. जिकडे त्यांनी ब्रिज वगैरे बनवलं ना, ब्रिजच्या खालच्या साईडला त्यांनी थोडंसं तलावासारखं बनवलंय. इथे जे बदक आहेत, हे बदक वगैरे पाण्यामध्ये इथे फिरण्यासाठी म्हणून त्यांनी जागा बनवली.
तुम्ही ॲव्हिएरीला येणार असाल ना तर प्रेफर करा की संध्याकाळची वेळ असो, कारण आत्ता ऊन खूप जास्त आहे आणि गरम खूप भयंकर होतं. म्हणजे लिटरली तुम्ही बघत असाल तर मी पूर्ण घामाघूम झालो आहे आणि लोक जास्ती नाही आहेत, पण ऊन मात्र एकदम कडक आहे. खूप प्रकारचे पक्षी तिकडे, ते मकाऊ आहेत आणि नंतर कोकाटू काय 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 प्रकार आहेत इकडे. असे भरपूर प्रकारचे ते जे पोपटांचे जे वेगळ्या हे असताना, मकाऊ म्हणजे पोपटां माहीत होतो ना. आलात ना एक अर्ध्या पाऊण तासामध्ये पूर्ण ॲव्हिएरी फिरून होते. आणि ह्याचे जे टायमिंग्स आहेत ना हे सकाळी 10 ते दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 3 ते संध्याकाळी 5:30. दुपारी 3 ते संध्याकाळी 5:30 असं टायमिंग यायचं. तर जर का तुम्ही येणार असाल तर त्या वेळेमध्येच या, कारण 12:30 नंतर इकडे आतमध्ये एंट्री अलाउड नाही आहे. आम्ही तर 12:30च्या अगोदर आलो होतो म्हणून एंट्री दिली आम्हाला, पण आता आतमध्ये येणार आता कोणीच नाही. इकडे जे ॲव्हिएरी आहे कधीपासून चालू झालं आहे? ऑक्टोबरपासून. म्हणजे आत्ताच सुरू झालं, सगळं नवीनच आहे. म्हणजे 5-6 महिनेच झालेत फक्त चालू. पण थोडं काम चालू आहे इकडे. तर अजून पण इकडे काम चालू आहे आणि 5-6 महिन्या अगोदर ओपन झालं आहे. पण इकडे खूप मेंटेन त्यांनी चांगलं केलं आहे. म्हणजे स्वच्छता खूप आहे इकडे. म्हणजे इथे तुम्हाला बिलकुल अशी धूळ माती असं काही दिसणार नाही. पण फक्त एवढंच आहे की आलात तर संध्याकाळच्या वेळेमध्ये जास्ती बेटर होईल, कारण सकाळच्या वेळेत खूप ऊन असतं. तर जस्ट आत्ता आम्ही ॲव्हिएरीवरून निघालो आहे. आता वाजला 1 आणि आता मॅप पण लावला आहे. आम्ही चाललो आहे सिल्वासाला लायन सफारीसाठी. तर सिल्वासा इकडून 30 किलोमीटर आहे एकूण आणि इकडे तिकडे पोहोचायला 1 तास 15 मिनटं मॅपवरती दाखवत आहे. मे बी 1 तासामध्ये आम्ही ते कवर करूनच घेऊ. ज्या ॲव्हिएरीला आम्ही गेलो होतो आता, तर ते 2 तारखेपासून 2 ऑक्टोबरपासून ओपन झालेलं होतं आणि आता आम्ही आलो इथे लायन सफारीला. स्वतः वाजलेत 2:15. 1 तासामध्ये आम्ही इकडे पोचलो आणि आता सिल्वासालाही लायन सफारी एंट्री करतात. ही अशी बस असेल, या बसमधून आम्हाला जायचं आहे. तिकीट काउंटर पण एकदम रिकामा दिसतं इथे. आम्ही सोडून बाकी कोणी दिसतच नाही आहे. या साईडला तिकीट काउंटर आहे आणि इकडे रिसेप्शन एरिया आहे. सगळं पेमेंट आहे ना ते सगळं ऑनलाईनच होतं. 15 मिनिट बाद 15 मिनिट नंतर बस आहे. ठीक आहे ना, तिकीट काढून तर घेऊ. ऑनलाईन पेमेंट आहे ना. इकडे पण 100 रुपये. हे बघ 1000 रुपये दे. व्हिडिओ अँड मूवी चार्जेस इंडियन कंपनीसाठी आहे ना ते. आपला कुठे कंपनी वगैरे. इंडियन कंपनीचा माणूस. फॉरेनर व्हिजिटरसाठी 500 रुपये आणि जर का कॅमेरा वगैरे घेऊन आला, DSLR वगैरे असेल आपल्याकडे, तर शूटिंग करण्यासाठी 10,000 रुपये घेतात. आणि इकडे जे लायन्स आहेत त्यांना जेवण वगैरे कसं दिलं जातं हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि त्यांनी एक ब्रोशर पण दिलं आहे आम्हाला. याच्यामध्ये पूर्ण सगळे जेवढे लायन्स आहेत त्याची सगळ्यांची हिस्ट्री आहे, माहिती आहे थोडी. इन केस ज्यांना इकडे यायचं आहे, हा QR कोड आहे. ह्याला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जेव्हा स्क्रीनशॉट काढून याच्यावरती जेव्हा तुम्ही स्कॅन कराल तर इकडचं पूर्ण डिटेल तुम्हाला मिळेल. बसेसचे काही काही टायमिंग्स आहेत की बसेस आतमध्ये कधी जाणार वगैरे. जोपर्यंत तिकीट वगैरे काढून झाल्यानंतर काही लहान मुलं वगैरे असं त्यांना खेळण्यासाठी प्ले एरिया पण आहे आणि खूप चांगलं मेंटेन केलं त्यांनी इकडे सगळं. इकडचं छोटंसं कॅफेटेरिया आहे आणि इथे बसायला वगैरे अशी जागा आहे. जोपर्यंत बस तुमची निघत नाही तोपर्यंत इथे बसून चिल करू शकतो आपण. महाराष्ट्रातली पोरं आहेत. दिसत नाही इकडून. नाही दिसत इकडं. दोन, एक फिमेल आहे आणि एक मेल आहे. जेवढं काय झालं आत्तापर्यंत आम्ही 3 सिंह बघितले. त्याच्यापैकी 2 मेल होते आणि एक फिमेल होतं. बस त्याच्या व्यतिरिक्त बाकी काही आम्हाला सिंह वगैरे दिसले नाही. 2 फिमेल 1 मेल होती रे.
हे जे केज आहे ना मगाशी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं तिकडे सेम तसंच आहे. सेम ना तसंच. पण इथे फक्त तीनच हे आहेत का? तीनच टीम आहेत? तीनच आहेत फक्त. हां त्याच्यामध्ये 2 फिमेल आहेत आणि ओके. तर लायन सफारी करता करता अर्धा तास झाला. 3 लायन्स आम्ही बघितले. आता निघतोय आम्ही परत मुंबईसाठी. तर ही आपली गाडी. सिल्वासावरून निघून 100 किलोमीटर झालेत. 110 किलोमीटर झालेत मे बी. 110 किलोमीटर नंतर एक हॉटेल दिसलं आम्हाला. तर इकडे आम्ही थांबलो. प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथे काहीतरी नॉर्मल नाश्ता वगैरे करतो. जेवण वगैरे तर काय करायची इच्छा नाही आहे. काहीतरी नॉर्मल नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग परत पुढे निघू. जास्ती नाही, फक्त 50 किलोमीटर फक्त कल्याणसाठी बाकी. तर जास्ती काही किलोमीटर बाकी नाही आहे. कारण 50 किलोमीटरसाठी 2 तास दाखवतात. तर मे बी रस्ता खराब असू शकतो. तर वज्रेश्वरीचा रोड आम्ही येताना घेतला नव्हता. दुसऱ्या रोडने आलो. पण येताना आम्हाला परत भिवंडी लागलं आणि भिवंडीमध्ये भयंकर ट्रॅफिक होता. भिवंडीपासून आम्हाला कल्याणला यायला 1 तास 20 मिनिटं लागली. 15 किलोमीटर 20 किलोमीटरसाठी काहीतरी. आणि खूप ट्रॅफिक होतं. तर आता आमची सगळी ट्रिप इकडे कंप्लीट झाली आहे आणि सगळ्या लोकांना आता बाय बोलायची वेळ आलेली आहे. आणि आमची दमण ट्रिप एकदम मस्त सक्सेसफुल झाली आहे. तर याच्यानंतर परत असंच कुठेतरी आम्ही ट्रॅव्हलिंग प्लॅन करणारच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत.